बरं, आणखीन तू स्किनसाठी किंवा तुझ्या केसांसाठी असं वेगळं काही रुटीन फॉलो करतेस का? बिकॉज एवढा मेकअप आपण करतो. हो हो. तर काय करतेस तू? मला माझ्या डर्मॅटोलॉजिस्ट आहेत, ठाण्याच्या आहेत, भाग्यश्री गुप्ते. त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलंय की तुला एनिथिंग दॅट हॅज परफ्यूम इज नॉट अलाउड. हो. तर त्यामुळे तर माझ्याकडे जे फेसवॉश आहे किंवा जे मॉइश्चरायझर आहे त्याच्यामध्ये काहीही मजा नाही आहे. म्हणजे अदरवाईज म्हणजे आपल्याला असं होतं ना, जे आपण ॲड्स बीड्समध्ये बघतो वगैरे वगैरे, तसं मला काही करायला मिळत नाही. म्हणजे आधी माझी स्किन वॉज ऑइली, त्याच्यानंतर काही वर्षांनी ती कॉम्बिनेशन झाली, त्याच्यानंतर काही वर्षांनी ती ड्राय झाली. तर त्यामुळे मला माझ्यातल्या फिजिकल बदल पण होत आहेत, मेंटल बदल पण होत आहेत, आणि काय काय आता होणार आहे मला काही माहिती नाही. पण हम डटे हैं. हां 100%. आणि मला असं वाटतं की आता आपण जास्त हे झालो आहोत, काय म्हणतात, कॉन्शियस झालो आहोत. म्हणजे आम्ही जास्त आता स्किन, हेअर आणि ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागलोय. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ ह्याच्याकडे आपण जास्त बघायला लागलोय, विच इज अ गुड थिंग आय फील. मी ब्युटी टिप्सच्या बाबतीत तर मी डेफिनेटली सांगेन की ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. जेवढं पाणी प्याल तेवढी स्किन हायड्रेटेड राहील, तेवढी ती क्लिअर राहील. आणि झोप, 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत, म्हणजे नो कॉम्प्रोमाइज इन दॅट. झोप आणि पाणी.